वेळ भेटतो मला इथं तेच तेच सेशन्स किंवा तेच तेच डिस्कशन प्रत्येक वेळेस आपण नाही करू शकत. कारण की एका व्यक्तीमुळे मी सगळ्यांचे टाइम वेस्ट नाही करू शकत इथं. ओके. सेम आपण या ठिकाणी काय केलं, मार्केट या ठिकाणी काल या ठिकाणी ओपन झालं म्हणजे ऑलमोस्ट रेजिस्टन्स लेवलला. परत मार्केटनं इथून एक सपोर्ट घेतला म्हणजे पहिलीच कॅन्डल पहिल्या 1-2 कॅन्डल पूर्णपणे इनडिसिजन कॅन्डल होतं. इनडिसिजन कॅन्डल इन द सेन्स की सर बेसिकली मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीचं डिसिजन घ्यावं. ओके. कोणतं डिसिजन घ्यावं मार्केटमध्ये, बाईंग करावं की या ठिकाणी बेसिकली सेलिंग करावं हे अजिबात समजत नव्हतं. देन याच्यानंतर इथून एक परत मार्केटनं रिव्हर्स पुल बॅक दिला आणि मला वाटतं ही काल लेवल तुम्हाला मी ऑलमोस्ट दिली होती. तुमच्या रेकॉर्डिंग्समध्ये पण असू शकेल की 24,876 या लेवल पासून तुम्हाला एक रिजेक्शन भेटायला चालू होईल. एक रिजेक्शन भेटायला चालू होईल म्हणजे बेसिकली ही लेवल एक रेजिस्टन्सची लेवल असणार आहे आणि या लेवलच्या पासून तुम्हाला काय होईल, एक रिजेक्शन भेटायला चालू होईल म्हणजे तुम्हाला पुट या ठिकाणी परचेस करण्याचे चान्सेस आहे. सो तुम्हाला पहिली अपॉर्च्युनिटी मार्केटनं सो ॲज पर माय स्ट्रॅटेजी ओके इथं पण एक अपॉर्च्युनिटी दिली होती, इथं पण एक अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. बट ज्यांना घाई गडबडीमध्ये या अपॉर्च्युनिटी जमले नाहीत या ठिकाणी मार्केटनं इथं एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी एकदम परफेक्ट लेवलवर या ठिकाणी इथं एक अपॉर्च्युनिटी दिली होती पुट साईडला ट्रेड करायची, ही साईडला ट्रेड करायची, पुट साईडला ट्रेड करायची. फर्स्ट टार्गेट हे होतं, सेकंड टार्गेट या ठिकाणी बेसिकली हे होतं. ओके. या ठिकाणी बेसिकली फर्स्ट टार्गेट हे होतं, सेकंड टार्गेट हे होतं. देन त्याच्यानंतर हा रजिस्टन्स मार्केटला एकदम परफेक्टली रजिस्ट करत होता. मार्केटला रजिस्ट करलं, इथून पण रिजेक्शन भेटलं आणि जशा पद्धतीनं तुम्हाला मी ज्या लेवल्स दिल्या जशी ती लेवल ब्रेकडाऊन होत होती तसं मार्केट या ठिकाणी काय करत होतं, स्वतःला रिजेक्ट करत होतं. म्हणजे सिम्पल आहे की सर ही लेवल ब्रेकडाऊन झाली, हा झोन ब्रेकडाऊन झाला म्हणजे मार्केटनं स्वतःला याच्या खाली क्लोज केलं, इथं थोडंसं साईडवेज झालं, मार्केटनं खरंच आपला डाऊन ट्रेंड कंटिन्यू केला. देन त्याच्यानंतर मार्केटनं परत या ठिकाणी काय केलं, ही लेवल ही जी येल्लो लेवल्स होती, ही जी येल्लो लाईनची लेवल होती ही ब्रेक केली, याच्या खाली क्लोज केलं स्वतःला. परत मार्केटनं आपला तुमचा जो काय डाऊन ट्रेंड होता तो कंटिन्यू केला. सो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी या लेवलच्या बेसिसवर 3-4 अपॉर्च्युनिटी या ठिकाणी ट्रेड करायला भेटल्या असत्या. ओके. सर्वात सिंपल आहे की सर पहिली अपॉर्च्युनिटी मला या ठिकाणी भेटली असती एकदम टॉपला 5 मिनिट EMA नावाची आपली स्ट्रॅटेजी आहे. 5 मिनिट EMA नावाची स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीच्या बेसिसवर देन सेकंड अपॉर्च्युनिटी मला इथं भेटली असती ज्यावेळेस मी या ठिकाणी आपला रिट्रेसमेंट नावाची स्ट्रॅटेजी आहे जी इथं वर्क झाली होती. देन त्याच्यानंतर इथं मार्केट थोडंसं साईडवेज चाललं पण या रेजिस्टन्स लेवलच्या खाली मला थर्ड अपॉर्च्युनिटी या ठिकाणी भेटली. जशी काही ही कॅन्डल ओके एखादी कॅन्डल या ठिकाणी इथं ही इनडिसिजन कॅन्डल्स आहे, या सर्व कॅन्डल ज्या होत्या त्या इनडिसिजन म्हणजे साईडवेजचा पार्ट आहेत. बट जसं का या ठिकाणी मार्केट या लेवलच्या खाली स्टेबल होत होतं तर बेसिकली आणखी एक या कॅन्डलला मला पुट ऑप्शन, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर पुट ऑप्शन आणि लेटेस्ट स्विंगचा जो काही लो असेल हा या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तो मला या ठिकाणी स्टॉप लॉस लावता आला असता. ओके. या ठिकाणी बेसिकली स्टॉप लॉस लावता आला असता आणि बिंदासपणे माझा ट्रेड करता आला असता. या ठिकाणी करता आला असता. देन या ठिकाणी या ठिकाणी हा पण माझा रजिस्टर सपोर्ट होता. म्हणजे जसं मार्केट सपोर्ट या ठिकाणी बेसिकली ब्रेक करत असेल ओके जसं माझं मार्केट सपोर्ट ब्रेक करत आलं तसं मार्केटने काय केला या ठिकाणी आपला डाऊन ट्रेंड दिला आणि शेवटच्या 1-2 तासामध्ये मार्केटने काय केलाय आपला साईडवेज ट्रेड कंटिन्यू ठेवलाय. साईडवेज म्हणजे नो ट्रेड झोन, या ठिकाणी तुम्हाला एकही ट्रेड करण्याची या ठिकाणी चान्सेस नाहीये. बिकॉज ऑफ याच्यामध्ये कसं असतं फक्त तुमचा जो प्रीमियम असतो ना तो प्रीमियम डिके करण्याचं काम ओके
डीके करण्याचं काम या ठिकाणी मार्केटनं या ठिकाणी काय केलं, काल या ठिकाणी या 1 ते 1.5 तासामध्ये केलं, शेवटच्या 1 ते 1.5 तासामध्ये. सर एंट्री कशी घ्यायची ती कळत नाही, काय बघून एंट्री घ्यावी? मयूर सर तुमचं बेसिक टू ॲडव्हान्स जर कम्प्लीट झालं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या असतील. एंट्रीसाठी स्ट्रॅटेजी 5 मिनिट EMA या लेवलच्या खाली मार्केट या ठिकाणी ब्रेकडाऊन देत आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला जशा जशा लेवल सांगितलेल्या आहेत, ओके, जशा जशा लेवल्स तुम्हाला या ठिकाणी बेसिकली सांगितलेल्या आहेत ना, तर त्या पद्धतीने बेसिकली तुम्हाला या ठिकाणी तुमचं झालंच नाही तर वेट करावं लागेल. मग सर बेसिक टोडवन जर तुमचं झालंच नाही तर वेट करावं लागेल. तर आपल्या लेवल्स काय होत आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी ऍक्टिव्ह होत आहेत. ओके, तर सर्वजण बेसिकली कोणी कोणी ट्रेड केलं सांगा काल, कोणी या ठिकाणी बेसिकली या लेवल्स फॉलो करून कोणी चला मंगेश सर थँक्यू, ग्रेट लेवल्स. तुम्हाला च्या लेवल्स ओके, थँक्यू सो मच सर. लॉस झाला राजेंद्र कुमार सर, लॉस कसा झाला? 16K प्रॉफिट इन निफ्टी अँड सेन्सेक्स. वा बाबूराव सर, श्री स्वामी समर्थ शुभांगी मॅम. राजेंद्र सर लॉस कसा झाला, काय चुकी केली तुम्ही सांगा मला सांगा. हा सीई घेतला, का घेतला, कुठे घेतला सीई, कोणत्या पॉइंटला, स्पेसिफिक पॉइंटला सीई घेतला तुम्ही? सुरुवातीला सीई घेतला की बेसिकली? आणि मला एक गोष्ट सांगा, घेण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं होतं काल? काय सीई घेण्यासाठी मी काय सांगितलं होतं की बाबा जास्तीत जास्त या लेवल किंवा याच्या वरती जर मार्केट बेसिकली जात असेल तर बेसिकली तुम्ही या स्टॉप लॉस न सीई घेऊ शकता. आता माझं सिंपल आहे, जर तुम्ही या लेवलला सीई घेतलाय तर तुमचा हा स्टॉप लॉस बनेल ना. मग मला सांगा, स्टॉप लॉस फॉलो करा ना तुम्ही, टेक्निकल स्टॉप लॉस फॉलो करा. म्हणजे बेसिकली आपल्या सीईची लेवल कुठं होती? 24,876. किंवा जर मार्केट, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सिंपल आहे, आपल्याला एक सिंपल गोष्ट आहे. हे बघा, या काय लेवल्स किंवा मला चार्ट सजवायचा आहे किंवा बेसिकली मला माझा चार्ट येल्लो लाईन्स या ब्ल्यू लाईन्स ना बेसिकली एकदम छान दिसतो म्हणून या ठिकाणी बेसिकली लावतोय का, म्हणजे ठेवतो का आपण? संतोष टाक सर, किती दिवस झालं ट्रेडिंग करताय? 24 लॉट आणि अशा मार्केटमध्ये. वा संतोष सर, मला वाटतं काल मी तुम्हाला सांगितलं होतं काही की आठवत असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. काल या ठिकाणी मी सांगितलं होतं किंवा माझ्या मी बाकीच्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की 6 महिने जरी झालं तुम्ही ट्रेडिंग करताय, आता हा जो वीक आहे तो कोणता एक वीक आहे सांगा बरं मला? कोणत्या सिच्युएशनचा वीक आहे की सर हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे. हा जो वीक आहे ना, हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे. ओके, याच्यामध्ये तुमच्या 270 स्टॉकची ओके प्लस तुमचे जे काय इंडायसेस आहेत म्हणजे इंडेक्स आहेत त्यांची एक्सपायरी आहे. तर तुम्ही काय करा, तुमची लॉट साईज कमी ठेवा. मग संतोष सर एकदम छान आहे. तुम्ही जर रेग्युलर मार्केटमध्ये 40-50 लॉट जर ट्रेड करत असाल ना, तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही 24 लॉट घेणं एकदम गरजेचं आहे. पण तुम्ही जर पहिल्याच पासून 24 लॉट घेत असाल सुरुवातीला, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. इट्स कॉल नॉट अ डिसिप्लिन. याला डिसिप्लिन माहित नाही सर. ओके, आता सांगून पण तुम्ही जर या ठिकाणी बेसिकली ऐकत नसाल, आणि सर्वात सिंपल आहे की मी सांगितलंय की ऑप्शन ट्रेडिंग करताना कॅरी फॉरवर्डिंग या ठिकाणी कधी करायचं नाही, बिकॉज ऑफ या ठिकाणी टाइम डिके. त्या गोष्टी पण जर आपण फॉलो केल्या असत्या किंवा ऐकल्या असत्या तर सिंपल आहे की आपण या ठिकाणी एवढी चूक केलीच नसती. म्हणजे जास्तीत जास्त मी काय सांगितलं होतं, आपली लॉट साईड डायरेक्ट काय करायची, हाफ करायची. का हाफ करायची? कारण की या ठिकाणी बेसिकली ओके या ठिकाणी जो मग अग्रेसिव्हली केला तर सर अग्रेसिव्हलीच मार्केट आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला काय करेल, त्याचा
खामियाजा देईल सर. अग्रेसिव्हली जर आपण ट्रेड करतो ना, आपल्याला अग्रेसिव्हली मार्केटमध्ये अग्रेसिव्हली घुसण्यासाठी मार्केट नाहीये, सिंपल आहे. आता सर्वांना मी सांगतोय, त्यांचं ते एकटेच अशा नाहीयेत. ओके, सर्वांचा जो माइंडसेट असेल ना की मला बेसिकली काय मी अग्रेसिव्हली मार्केटमध्ये जाईल, मार्केटमधून प्रॉफिट जनरेट करेल. अग्रेसिव्हली जाण्यासाठी मार्केट अजिबात नाहीये. मार्केटची सर्वात बेस्ट क्वालिटी जी आहे की मार्केटची रिस्पेक्ट करणं. आपल्या म्हणण्यानुसार मार्केट चालणार नाही, मार्केटच्या म्हणण्यानुसार आपल्याला चालावं लागेल. म्हणजे मार्केटच्या मुवमेंटनुसार. तुम्ही अग्रेसिव्हली जाताय, मग मार्केट तुमचे पैसे खाणारच. म्हणजे आपण जर अग्रेसिव्हली जातोय तर मार्केट बिंदास पैकी आपले पैसे खाणार. आपण जर टेक्निकली जातोय, सगळ्या गोष्टींचा विचार करून जातोय ना, तर 100% मार्केट आपल्याला पैसे देणार. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. आणि सर्वात राहिला विषय लॉट साईज वाढवायचा. येस, राहिला विषय या ठिकाणी लॉट साईजचा. तर मी सिम्पली मंडे पासून सांगतोय, जर तुम्ही बेसिकली 6-7 महिन्यापासून ट्रेडिंग करत असाल ना, तर मंडे पासून रेग्युलर सांगतोय. आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट पण केली की बाबांनो, हा जो वीक आहे तो या ठिकाणी एक्सपायरीचा वीक आहे. सर्वांनी जपून ट्रेडिंग करा, सर्वांनी जपून आपले लॉट साईज मेंटेन ठेवा. सो नाही तर बेसिकली तुमचा जो काही मार्केट असेल तो तुमचे पैसे घेईल. सिंपल आहे. म्हणजे आपल्यात कॉन्फिडन्स असावा, डोंट ओव्हर कॉन्फिडन्स नसू नये. मंगेश सावंत सरांनी जसं की बेसिकली सांगितलंय, अग्रेसिव्हली गेलात, टेक्निकली गेलात, तर तुम्हाला बेसिकली कशा पद्धतीने त्याचे पॅरामीटर्स ठेवले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण त्याला या ठिकाणी जनरेट केलं पाहिजे. ओके, तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायच्यात, आता थोड्याशा शिकायच्या आहेत. त्याचं बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग करून झाल्यानंतर कोणत्या इंडायसेस मध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेड करताय ते बघा, आणि देन त्या ठिकाणी तुम्ही काय करा, त्याच्यावर ट्रेड करा. बॅक टेस्टिंग साठी आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मार्च महिन्यापासून म्हणजे जवळपास 18 मार्च पासून या ठिकाणी आपण काय करतोय, सर्व स्ट्रॅटेजीचं या ठिकाणी आपण बॅक टेस्टिंग करतोय. आता सिंपल आहे. ओके, आता सिंपल आहे, हे 0-0 स्ट्रॅटेजी घ्यायची असेल तर आपला जो एंट्री टाइम असेल ना, आपला जो एंट्री टाइम हा म्हणजे बेसिकली 12च्या नंतर, दुपारी 12च्या नंतर. सर 12च्या नंतर का बरं? ओके, याचा आन्सर असा आहे, 12च्या नंतरच का, 12च्या नंतर का, हा पडलेला सर्वांना मोठा प्रश्न असेल. तर मित्रांनो, सकाळी या ठिकाणी 9:15, ओके 9:15 एक्सपायरीच्या दिवशी पण 9:15 ते 11, 11:30 वाजेपर्यंत, ओके 11, 11:30 वाजेपर्यंत काय असतं, चांगल्या पद्धतीची मार्केटमध्ये मुवमेंट राहते. ओके, या ठिकाणी बेसिकली काय होतं, चांगल्या पद्धतीची मार्केटमध्ये काय होते, मुवमेंट राहते 11:30 पर्यंत. सिंपल आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे काही प्रीमियम असतात ना, जे काही प्रीमियम ते कसे असतात, हाय असतात. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल हाय प्रीमियम ट्रेड करत असतात. पण 12 ते 1च्या दरम्यान किंवा 12च्या नंतर आपण जर बघितलं तर प्रीमियम या ठिकाणी मेल्ट व्हायला चालू होतात. मेल्ट होणे म्हणजे त्यांच्यातली जी त्यांची टाइम व्हॅल्यू असते ना, ती या ठिकाणी काय होते, कमी व्हायला चालू होते. ओके, आता एक गोष्ट मी तुम्हाला सिंपल फक्त इथं सांगतोय, बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी डिस्कशन करून सांगणारच आहे, त्यामुळे डोंट वरी. ओके, त्यामुळे डोंट वरी. ओके, आता इथं या ठिकाणी मी सुरुवात अशी करतोय की आपल्या ऑप्शनचा प्रीमियम असतो ना, तो त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि तो त्याची टाइम व्हॅल्यू, या 2 व्हॅल्यू पासून बनलेला असतोय सुरुवातीला. तर ओके, आणि याच्यातून आपल्याला बनलेला असतोय आपल्या ऑप्शनचा प्रीमियम. ओके, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शनचा प्रीमियम. आता ही टाइम व्हॅल्यू जशी जशी कमी होईल तशी तशी तसा तुमचा काय होतो, या ठिकाणी जो तुमचा टाइम डिके आहे, जो तुमचा टाइम डिके या ठिकाणी जो आहे तो व्हायला चालू होतो. म्हणजे या टाइम व्हॅल्यू कमी झाल्याचा इफेक्ट तुमच्या प्रीमियमच्या ऑप्शनच्या प्राइसिंग पडतो. म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी काय होतं मित्रांनो, एक्सपायरीच्या दिवशी 12च्या नंतर आफ्टर 12 PM तुमची जी काही टाइम व्हॅल्यू असते ना,
ती ऑलमोस्ट 0 व्हायच्या आसपास असते. ऑलमोस्ट जी काही टाइम व्हॅल्यू असते ते. आता सिंपल आहे की टाइम व्हॅल्यू कमी होते म्हणजे आपल्या ऑप्शनची प्रीमियम कमी होत जाणार. म्हणजे आपले जे काय ऑप्शनचे प्रीमियम असतील ते आपल्याला ₹20, ₹10 किंवा ₹15 अशा या रेंजमध्ये आपल्याला दिसून येतात. कोणते? ऍट द मनीचे असतील किंवा आउट ऑफ द मनीचे असतील. इन द मनीचे या ठिकाणी तुम्हाला ₹30 ते ₹50 या रेंजमध्ये भेटून जातात इन द मनीचे. पण ऍट द मनीचे आणि ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनीचे जे काय ऑप्शनचे प्रीमियम आहेत ते तुम्हाला ₹10, ₹20 अशा या रेंजमध्ये तुम्हाला इथं दिसून येतील. आता 0 साठी आपल्याला काय करायचं असतंय? 0 साठी आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिलं म्हणजे आपण अल्गो ज्या वेळेस करतो तर इट्स अ हेजिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे आपण काय करतोय? हेजिंग स्ट्रॅटेजी यूज करतोय. आता सर्वात पहिलं या ठिकाणी सर्वात पहिलं आहे की सर या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला कॅपिटल या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला जे कॅपिटल असेल ना ते कॅपिटल किती लागेल? सो 15 ते 20,000 या ठिकाणी इनफ आहे. म्हणजे 20,000 तरी मी तुम्हाला मॅक्झिमम सांगितलं, बट या ठिकाणी 10 ते 15,000चं कॅपिटल या ठिकाणी इनफ आहे. आता इनफ कसं आहे? आता सिंपल आहे. जर तुम्ही एटीएम बाय करताय, जर तुम्ही 2 एटीएम बाय करताय तर सिंपल आहे. पकडून चला या एटीएम ची प्राइस ₹50 आहे, या एटीएम ची प्राइस ऑन अन ऍव्हरेज ₹50. म्हणजे आपल्याला ₹7,500च्या आसपास या ठिकाणी कॅपिटल लागू शकते. हा एक ट्रेड करायसाठी दोन्ही लेगसाठी. कारण की तुम्हाला पण माहितीये, मला पण या ठिकाणी माहितीये की सर 12च्या नंतर जर कोणी वॉच करत असेल 12च्या नंतर ऍट द मनीचा जो प्रीमियम असतो एटीएमचा जो प्रीमियम असतो तो या ठिकाणी 50च्या आसपास या ठिकाणी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त नसतो. म्हणजे एक ट्रेड करायला आपल्याला जवळपास ₹7,500 या ठिकाणी कॅपिटल लागू शकतंय. म्हणजे मी तरी तुम्हाला जास्तीत जास्त 15,000 पर्यंतचं कॅपिटल या ठिकाणी सांगितलं हा एक ट्रेड ऍक्टिव्ह करायला. आता हा ट्रेड ऑलमोस्ट रिस्की पण आहे आणि तेवढाच रिवॉर्डेबल आहे. हे ट्रेड जर आपण रेग्युलर केले तर याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिवॉर्ड भेटेल. आणि जर एका एक्सपायरीला ट्रेड करायचा, याच्यामध्ये लॉस झाला म्हणून नेक्स्ट एक्सपायरीला मी ट्रेडच नाही करणार, 0 असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला हा बेसिकली रिस्की पण असू शकतो. कारण की तुमचं पूर्ण कॅपिटल जाऊ पण शकतं आणि तुमचं कॅपिटल डबल होऊ पण शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी या ट्रेडमध्ये आहेत. एकाच दिवशी तुमचं कॅपिटल पूर्ण 0 पण होऊ शकतं किंवा तुमचं कॅपिटल या ठिकाणी डबल पण होऊ शकतं. म्हणजे आपण या 0 ट्रेड मध्ये आपण ऍट द मनी बाय करतोय म्हणून आपण स्टॉप लॉस ठेवलाय 50%चा. म्हणजे तुमचं कॅपिटल डायरेक्ट 50% कमी पण होऊ शकतं किंवा तुमचं कॅपिटल 50% डायरेक्ट वाढू पण शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. आपल्याला दोन्ही पॉसिबिलिटीसाठी या ठिकाणी रेडी राहावा लागेल. दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी तुम्हाला फेस करावं लागतील. फक्त मला प्रॉफिटच होईल किंवा मला या ठिकाणी प्रॉफिटच झालं पाहिजे याच्यामध्ये अशी पॉसिबिलिटी याच्यामध्ये नाही आहे. ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये गैरसमज असेल ना की मी सीई पण बाय करतोय, मी पीई पण बाय करतोय, मला प्रॉफिटच झालं पाहिजे, तर तुम्हाला प्रॉफिट होईल. पण तुम्ही कधी मॅन्युअली परफेक्ट मुवमेंट जर ओळखली आणि परफेक्ट वेला जर तुम्ही या ठिकाणी बसलात तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होईल. पण इथं मी तुम्हाला दोन्ही पॉसिबिलिटी सांगितल्या. झाले तर तुमचं कॅपिटल डबल पण होईल, डबल नाही ट्रिपल पण होईल. मी तुम्हाला ते दाखवू शकेल. कारण की आपण इथं टार्गेट ओपन ठेवलंय. टार्गेटला अजिबात आपल्याला मर्यादा नाहीये. आपण या ठिकाणी आपला एक्झिट टाइम बरोबर 3:15 ठेवलाय. आता याच्यामध्ये तुम्हाला काही मॉडिफिकेशन करता येतंय का? या बेसिकली कशामध्ये हे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते तुम्ही म्हणजे प्रत्येकाने काय करायचंय, लगेच थोडंसं कोणी टाइम चेंज करून बघायचा आहे, कोणी स्टॉप लॉस चेंज करून बघायचा आहे, कोणी ओपन स्टॉप लॉस ठेवून बघायचा आहे. 100%चा जर कोणी ठेवत असेल तर हे पॅरामीटर्स तुम्ही या ठिकाणी चेंज करायचे. पण माझे पॅरामीटर्स काय आहेत तर मी या ठिकाणी तुम्हाला माझे पॅरामीटर्स सुरुवातीला दाखवतो की मी या ठिकाणी कशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी प्लॅन केली आणि कशा पद्धतीने आतापर्यंत याच्यावर मला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलाय मागच्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये मागच्या जो काय माझा रिझल्ट असेल तो मी तुमच्या समोर या ठिकाणी शो करतोय.
मॅन्युअल साठी हो, मॅन्युअलची पण कशी करायची ना बसवराज सर, मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल. टेक्निकल अनालिसिस तुम्हाला समजलं की तुम्ही तिथं मॅन्युअली साठी पण करू शकाल. पण ज्यांना वाटत होतं ना की सर ही तर स्ट्रॅटेजी रेडी आहे, आम्ही बॅक टेस्टिंग करतो, आम्ही प्रॅक्टिस करतो थोडीशी, हे आम्हाला तुम्ही देऊन टाका, तर त्यांच्यासाठी मी ही स्ट्रॅटेजी देतोय. म्हणजे सिंपल आहे की तुम्हाला फक्त पॅरामीटर्स देतोय. याच्या मागचं रिझन, मॅन्युअली कशी करायची, मॅन्युअली तुम्ही कोणती स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची, हे पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाईल, तुमचा जो काही टेक्निकल अनालिसिसचा पार्ट आहे त्याच्यामध्ये शिकवलं जाईल. आता सिंपल आहे, आपण या स्ट्रॅटेजी मध्ये काय करतो, आपला एंट्री टाइम, आता माझा मार्केटचा एंट्री टाइम जो असेल ना, तो बेसिकली 12 AM, म्हणजे दुपारी 12च्या नंतर मी या ठिकाणी मार्केटला एंट्री करेल. म्हणजे 12च्या नंतर जी काही माझ्या प्रीमियमची प्राइस असेल त्या प्रीमियमला मी या ठिकाणी माझा प्रीमियम बाय करेल. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर माझा एक्झिट टाइम जो असेल तो असेल 3 वाजून. ओके, 3 वाजून या ठिकाणी 5 मिनिट. ओके, माझा जो एक्झिटचा टाइम असेल तो असेल माझा 3 वाजून 5 मिनिट. आता बेसिकली बॅक टेस्ट करत असताना याच्यामध्ये जर काही चेंजेस करून तुम्हाला एक वेगळं जर या ठिकाणी काय प्रॉफिट्स वगैरे भेटत असेल, ओके, वेगळं जर बेसिकली प्रॉफिट वगैरे भेटत असेल ना, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, या ठिकाणी बघू शकता. वेगळं जर प्रॉफिट वगैरे काही तुम्हाला भेटत असेल तर, म्हणजे जास्त प्रॉफिट वगैरे भेटत असेल तर. आता आपली जी लेग नंबर 1 असणार आहे, लेग नंबर 1 जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचंय, ओके, आता सिंपल आहे, सिंपल. आणखी एक सांगतोय या ठिकाणी आपल्याला आणखी एक सांगतोय, इथे एंट्री वेन घ्यायचं नाही. आता इथं बघा, एडिट मध्ये जायचंय. पहिला सर्वांनी काय करायचंय, या ठिकाणी बघा, पहिला जो असेल इथं आपल्याला डे ऑफ एक्सपायरी, मी तुम्हाला काय सांगतोय, इथं जायचंय आपल्याला, इथं डे ऑफ एक्सपायरी आपल्याला सिलेक्ट करायचंय. काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डे ऑफ एक्सपायरी इक्वल टू, या ठिकाणी डे ऑफ एक्सपायरी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी बघा, डे टू एक्सपायरी इक्वल टू या ठिकाणी 0 असं करायचंय. मनीषा मॅम, मी कुठं गेलो तुम्हाला जर दिसत असेल ना, तर बघा इथं तुमचा जो एंट्रीचा जो टाइम आहे ना, तुमचा जो एंट्रीचा जो टाइम आहे, एंट्री कुठे करायची, तर त्याच्यामध्ये मी काय गेलोय, इथं बघा, डे टू एक्सपायरी इज इक्वल टू 0, आणि इथं आणखी एक ऍड केलं, टाइम ऑफ डे इक्वल टू, या ठिकाणी एंट्री कितीला केली होती आपण, 12:00 ला आपण काय केली होती, एंट्री केली होती. टाइम ऑफ, ओके, इक्वल टू 12:00, म्हणजे हे दोन तुमचे या ठिकाणी बेसिकली काय, इथं तुम्हाला या दोन कंडिशन टाकावं लागतील. सर्वात पहिलं की ही स्ट्रॅटेजी फक्त आणि फक्त तुमच्या एक्सपायरीच्या दिवशी स्टेट घेईल. ही स्ट्रॅटेजी फक्त आणि फक्त तुमच्या एक्सपायरी, ज्या दिवशी तुमची एक्सपायरी असेल त्या दिवशीच या ठिकाणी ट्रेड परचेस करेल. आणि किती वाजता परचेस करेल, या ठिकाणी 12 वाजता परचेस करेल. आणि एक्झिटचा टाइम काय असेल, त्याच दिवशी 3:15 या ठिकाणी बेसिकली. बरं प्रशांत सर, थोडे दिवस काय करा, प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये ती एक बास्केट स्ट्रॅटेजी आहे, तो टॉपिक या ठिकाणी तुम्हाला झाल्यानंतर, किंवा ती बास्केट स्ट्रॅटेजी कशी राबवायची ते झाल्यानंतर तुम्ही तिथं ते करू शकाल. आता मी शिकू की आपल्या प्रश्नांची या ठिकाणी आणखी उत्तरं देऊ, सांगा मला. 3:05 आहे मॅडम तिथं. 3:05 आहे. एक्झिट मध्ये पण वेळ लागावा लागेल. 15:05. 15:05 म्हणजे काय, 3 वाजून
3:05 तुम्हाला या ठिकाणी तुमच्या एक्झिटचा वेळ लावायचा आहे. टाइम ऑफ डे, डे ऑफ एक्सपायरी डे टू एक्सपायरी इक्वल टू 0 ठेवायचा आहे तुम्हाला आणि तुमचा टाइम ऑफ एंट्रीचा जो असायचा आहे ना तो 12 ठेवायचा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो सर, फक्त टाइम ऑफ डे इक्वल टू 12 असं म्हणजे टाइम ऑफ डे इक्वल टू करत होतो आणि आपण आपली एंट्री या ठिकाणी बेसिकली घेत होतो. तर सिंपल आहे की इथं काय करायचंय, एक्सपायरी टू डे इक्वल टू 0 अँड करायचंय अँड टाइम ऑफ डे इक्वल टू 12 PM 12 PM आणि आपल्याला काय म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी या ठिकाणी दिवसाचा टाइम ज्यावेळेस 12 वाजायचा असेल त्यावेळेस मार्केटमध्ये मी या ठिकाणी काय करेल, एंट्री करेल. याचा अर्थ सिंपल वे मध्ये असा होतोय. ओके, याचा अर्थ सिंपल वे मध्ये काय होतोय, अशा पद्धतीचा होतोय. ओके, त्याच्यानंतर एक्झिटचा टाइम असेल तुमचा 3:05. या ठिकाणी दुपारी मार्केट या ठिकाणी एक्सपायर होण्याच्या आधी 3:05 आपण मार्केटमधून काय होणार, एक्झिट होणार. आता मॅडम निफ्टीला कशी एक्सपायरी असते सांगा बरं. निफ्टी व मध्ये आपण करतोय मंथली एक्सपायरी म्हणताय का तुम्ही, या ठिकाणी वीकली एक्सपायरी म्हणताय. निफ्टीला एक्सपायरी कशी आहे याचा आन्सर आता या ठिकाणी बेसिकली वीकलीच एक्सपायरी असणार ना. आणि वीक मध्ये जर 4 दिवस मी ट्रेड करत असेल तर 4 म्हणजे वीकलीच एक्सपायरीवर ट्रेड करणार. निफ्टी मध्ये जर मी ट्रेड करत असेल ना तर निफ्टीची एक्सपायरी वीकली आहे. सेन्सेक्स मध्ये मी ट्रेड करत असेल ना तर सेन्सेक्सची एक्सपायरी वीकली आहे. बाकी सर्व इंडायसेसची मंथली एक्सपायरी आहे. ओके, सिंपल आहे. बाकी सगळ्यांची मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरीला मी या ठिकाणी ट्रेड करत नाही. महिन्यातून एखादा ट्रेड भेटन, मी फक्त निफ्टी मध्ये 0 वापरतो. आणखी कोणाचे काही क्वेश्चन्स याच्या रिलेटेड, म्हणजे अशा आणखी कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत का जे बेसिकली मी शिकवत असताना जर या ठिकाणी तुम्हाला पडत असतील तर आपल्याला म्हणजे फ्लो ब्रेक होणार नाही त्याच्यासाठी मी विचारतो. 2 मिनिटाचा वेळ घेऊन मला कन्फर्मेशन द्या. जर कोणाच्या मनामध्ये आणखी काही डाऊट्स असतील याच्या रिलेटेड विचारा. मी कारण की कंटिन्यू शिकत असताना सर्वांचा मूड पण तिथं ऑफ होतो. ओके, या ठिकाणी बेसिकली काय आहे, आपल्या निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी असते. प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी वीकली एक्सपायरी असते. बेसिकली काय असते, वीकली एक्सपायरी या ठिकाणी आपल्या प्रत्येक गुरुवारी असते. आता याच्यानंतर आपल्याला बेसिकली काय करायचंय, याच्यानंतर आपल्याला खाली लेग्स वर जायचंय. याच्यामध्ये आपल्याला मध्ये काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला ओपन ऑप्शन आणि करंट वीकची एक्सपायरी, आपली एक्सपायरी जी असते ना ही या ठिकाणी करंट वीकची एक्सपायरी असते आणि आपल्याला स्पॉट बेस म्हणजे आपली जी या ठिकाणी स्पॉट प्राइस आहे, या स्पॉट प्राइसच्या बेसिसवर म्हणजेच आपल्या सीएमपीच्या बेसिसवर आपल्याला स्ट्राईक प्राइस चॉईस करायची. आठवलं का, करंट मार्केट प्राइसच्या बेसिसवर आपल्याला स्ट्राईक प्राइस चॉईस करायची. आपण स्ट्राईक प्राइस कोणती घेतली सर, आपण स्ट्राईक प्राइस घेतली या ठिकाणी ऍट द मनीची. म्हणजे कोणती स्ट्राईक प्राइस घेतली आपण, ऍट द मनीची. ओके, आता ऍट द मनीचा एक कॉल ऑप्शन म्हणजे जी आपली स्ट्राईक प्राइस आहे ऍट द मनीची, तर ऍट द मनीचा आपला जो एक या ठिकाणी कॉल ऑप्शन आहे त्याचा एक लॉट आपल्याला बाय करायचा आहे विथ द 50% स्टॉप लॉस. आता 50%चा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, स्टॉप लॉस प्लेस करू शकता. आता इथं पण जर तुम्हाला काही चेंजेस करून प्रॉफिट वगैरे वाढत असेल तर तसे पॅरामीटर्स मी खूप वेळा ट्राय केलं पण इथं काय या ठिकाणी चेंजेस केल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट प्रॉफिट वाढतोय पण रिस्क रिवॉर्ड रेशो थोडासा काय होतोय बेसिकली खूप जास्त जातोय. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय, 50%चा डायरेक्ट स्टॉप लॉस लावलाय. म्हणजे जर तुम्ही 7,500 रुपये दोन्ही ट्रेड मध्ये इन्व्हेस्ट करत असाल, ओके 7,500, तर याच्यातले 3,500 तुमचा एसएल हिट झाला की तुम्ही मार्केटमधून ऑटोमॅटिकली काय व्हाल, बाहेर व्हाल. किंवा बेसिकली तुम्ही 3:15 तुम्ही काय कराल, डायरेक्टली मार्केटमधून बाहेर पडा. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर लेग नंबर 2
लेग नंबर 2 जो आहे तो आहे आपला सेम ऑप्शन. करंट वीक घ्यायचे, स्पॉट प्राइस घ्यायचे. स्पॉट प्राइस या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. स्पॉट प्राइसच्या बेसिसवर आपल्याला स्ट्राईक प्राइस निवडायची. ती स्ट्राईक प्राइस पण आपली ऍट द मनीची असली पाहिजे. म्हणजे दोन्ही स्ट्राईक प्राइस या ठिकाणी कोणत्या असल्या पाहिजेत? आपल्या ऍट द मनीच्या असल्या पाहिजेत. आणि एक पहिला ऑप्शन कॉल असला पाहिजे आणि सेकंड ऑप्शन या ठिकाणी पुट असला पाहिजे. आणि दोन्हीही ऑप्शन आपल्याला बाय करायचे विथ द स्टॉप लॉस 50%. 50%च्या स्टॉप लॉसने आपल्याला या ठिकाणी काय करायचे? हे दोन्हीही ऑप्शन्स बाय करायचे. तर अशा पद्धतीचे आहेत याचे पॅरामीटर्स. पॅरामीटर्स काय आहेत? सिंपल आहे की सर, एक्सपायरीच्या दिवशी ज्यावेळेस आपल्या दिवसाचा टाइम 12 वाजायचा असेल त्यावेळेस आपण मार्केटमध्ये या ठिकाणी एंट्री करणार. देन ज्यावेळेस टाइम ऑफ डे एक्सपायरीच्या दिवशी 3:15 येईल त्यावेळेस मार्केटमधून आपण या ठिकाणी काय करणार? एक्झिट करणार. लेग नंबर 1 मध्ये स्पॉट प्राइस बेस्ड ऍट द मनीचा जो कॉल ऑप्शन असेल, एका लॉटवर मी बाय करणार विथ द 50% स्टॉप लॉस. ऍट द मनीचा जो पुट ऑप्शन असेल तो एका लॉटवर मी बाय करणार विथ द 50% स्टॉप लॉस. हे दोन्हीही लेग या ठिकाणी आपले काय झालेत? या ठिकाणी रेडी झाले. हे दोन्हीही लेग्स आपले काय झाले? या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आता आपण याची बॅक टेस्टिंग करूया. आपण काय करूया? याची बॅक टेस्टिंग करूया. याची आपण बेसिकली बॅक टेस्टिंग 3:05 15:05 हा एक्झिट टाइम आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. कधी कधी स्लिप ऑफ टंग झालं तर ती गोष्ट आपल्याला समजून घेता यावी. 3:05 इथं दिसतंय ना डायरेक्टली काय टाइम दिलाय? 3:05 15:05 या ठिकाणी बेसिकली टाइम या ठिकाणी एक्झिट साठी मी काय केलाय? सिलेक्ट केलाय. ओके, किती? 3:05. आता याची आपण बेसिकली बॅक टेस्ट करूया. याचं बॅक टेस्ट केल्यानंतर मला या ठिकाणी असं दिसून येत आहे सर की जवळपास मला मार्च पासून 34,000चा प्रॉफिट या ठिकाणी जनरेट झालेला दिसतोय. ओके, या ठिकाणी बेसिकली जनरेट झालेला दिसतोय. किती? 34,000चा, 34,000चा. ओके, आता याच्या जर खालच्या पॅरामीटरची मी जर या ठिकाणी विचार केला, म्हणजे याच्या खाली जे खालचे पॅरामीटर्स आहेत, विनिंग प्रोबॅबिलिटी या ठिकाणी 45%च्या आसपास आतापर्यंत आलेली आहे. 45%च्या आसपास या ठिकाणी आपली विनिंग प्रोबॅबिलिटी आलेली आहे. म्हणजे बेसिकली टोटल जे बेसिकली काय झालेले आहेत? ट्रेड झालेले आहेत ते त्याच्यापैकी 5 ट्रेड प्रॉफिट मध्ये आलेले आहेत, 6 ट्रेड या ठिकाणी लॉस मध्ये आलेले आहेत. प्रॉफिट मध्ये 5 ट्रेड, 6 ट्रेड लॉस मध्ये आलेले आहेत. रिस्क पर ट्रेड किती झाले? 1.66%, म्हणजे 1% 66 रिस्क पर ट्रेड आहे. आता हा ड्रॉडाऊन काय असतो? हा ड्रॉडाऊन असतो तुमचं जे ऑल कॅपिटल आहे. ओके, तुमचं जे ऑल कॅपिटल आहे त्याच्यामध्ये तुमचा किती लॉस झालाय याला आपण म्हणतो ड्रॉडाऊन. म्हणजे बेसिकली तुमचा सर्व म्हणजे तुमचं जे कॅपिटल आहे त्याच्यातून बेसिकली 6,738 रुपये बेसिकली तुमचे कमी झालेत या 11 ट्रेड मध्ये. म्हणजे तेवढा तुमचा लॉस झालाय. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की 34,000 कमवत असताना तुमचा 6,738 रुपये लॉस झालाय. म्हणजे टोटल ओव्हरऑल लॉस 6,738. ड्रॉडाऊनचे 2 दिवस आहेत या ठिकाणी, 2 डेज झालेत. त्याच्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट जर आपण ऑल ट्रेडवर या 5 ट्रेडवर जर ऍव्हरेज प्रॉफिट केलं तर जवळपास 9,000चं या ठिकाणी 9,000चं बेसिकली आपण काय केलंय? ऍव्हरेज प्रॉफिट केलंय. आणि ऍव्हरेज लॉस म्हणजे जर 6 ट्रेडवर जर तुम्ही 6738 या ठिकाणी बेसिकली केलं तर ऍव्हरेज लॉस या ठिकाणी 2,2118 रुपये पर ट्रेड येतोय. त्याच्यानंतर आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट किती झालंय या स्ट्रॅटेजी मध्ये? मॅक्झिमम प्रॉफिट झालंय या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 22,818. हे तुमचं एका दिवसाचं
मॅक्झिमम प्रॉफिट आहे. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम लॉस किती झालाय, तर मॅक्झिमम लॉस झालाय 3558 रुपये. म्हणजे इथं तुमचं डायरेक्टली 50% कॅपिटल मे बी उडलं असेल. बेसिकली काय झालं असेल, उडलं असेल. तर या ठिकाणी अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी जी तुम्हाला, ज्याचे पॅरामीटर्स तुम्हाला सांगितलेत, आणि अजूनही कोणतीही स्ट्रॅटेजी मार्केट कंडिशन्स नुसार या ठिकाणी काय करते, वर्क करते. पाठीमाग बॅक टेस्टिंग मध्ये त्याचा रिझल्ट मला 50,000 पॉझिटिव्ह आलाय, म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या पद्धतीची सिच्युएशन राहिली तर आपल्याला तो रिझल्ट येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची असते. आपल्याला मार्केटच्या कंडिशन्स नुसार सगळ्या गोष्टी रिॲक्ट करायच्या असतात. आता ट्रेड कसे कसे झाले हे जर आपल्याला हे जर आपल्याला या ठिकाणी बघायचं असेल तर बेसिकली तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, 15 मेला जो तुमचा ट्रेड झाला, 15 ऑफ मेला, तर याच्यामध्ये तुम्हाला 22,000 म्हणजे 15 मे हा आपला सगळ्यात बेस्ट आहे. बेसिकली 15 मे जो आहे तो तुमचा सगळ्यात बेस्ट डे झालाय या झिरो ट्रेडिंगचा. मग तुम्ही बघू शकता, कधी मग 1500 लॉस आहे, कधी 1400, कधी 1100, कधी 1800, आणि लास्ट एक्सपायरीला म्हणजे 29 मेच्या एक्सपायरीला या ठिकाणी आपल्याला किती झालाय, 35,558 या ठिकाणी, सॉरी 3558 म्हणजे मॅक्झिमम झालाय. 15 मेला आपल्याला 22,000 या ठिकाणी प्रॉफिट झालेला होता. सिंपल आहे. 15 मे म्हणजे तुमची बॅच ऑलमोस्ट या ठिकाणी चालू नव्हती त्यावेळेस. 15 मेला थर्सडे आहे ना सर. ही स्ट्रॅटेजी फक्त आणि फक्त एक्सपायरीच्या दिवशीच तुमची बेसिकली ट्रेड घेते सर. बाकी ऑर्डर डेला घेणार नाही सर ट्रेड. बाकी ऑर्डर डेला या ठिकाणी ट्रेड घेत नाही सर ही स्ट्रॅटेजी. विकास पाटील सर, तुम्ही केला असेल 1 महिन्याचा. मी काय सांगितलं, त्या महिन्यामध्ये जर या ठिकाणी मार्केटची कंडिशन चांगली नसेल किंवा आपल्या स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर्स बेसिकली फॉलो होत नसतील ना, तर आपल्याला मार्केटच्या कंडिशन्स नुसार स्ट्रॅटेजी अप्लाय करायच्या असतात. आपल्या स्ट्रॅटेजीच्या नुसार मार्केट कंडिशन या ठिकाणी होत नसते. मी सिंपल अजूनही सांगितले, बॅक टेस्टिंग व या ठिकाणी कोणी तुम्ही म्हणाल सर 1 वीकचा रिझल्ट दाखवा, कोणी म्हणाल सर 1 मंथचा रिझल्ट दाखवा, कोणी म्हणाल सर मग मागच्या 1 वर्षाचा रिझल्ट दाखवा. जेवढं तुम्ही पाठीमागं जाल, म्हणजे ऍज पर सेबी रूल आपण पाठीमागच्या 3 महिने पाठीमागच्या 3 महिन्याच्या डाटाची स्टडी करून या ठिकाणी काय करू शकतो, सर्व स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो. मी तुम्हाला अजूनही सांगतोय, पाठीमागच्या 3 महिन्याचा डाटा पाठीमागच्या 3 महिन्याचा डाटा या ठिकाणी बघून आपल्या स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी. 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा डाटा बघून आपण तिथे लगेच एखाद्या स्ट्रॅटेजीची बरोबरी किंवा सर मग किती लॉस झाला, 4,000च लॉस आहे ना, करून बघा 3 महिने रन सर, होईल तुम्हाला प्रॉफिट. म्हणजे सिंपल आहे ना, एका महिन्यावर जर तुम्ही टेस्ट केले तर कितीचा लॉस आहे, 4,000चा लॉस आहे. करून बघा ना. मग तुम्ही एक काम करा, 3 महिने रन करा, प्रॉफिट होईल. ऍज पर सेबी रूल्स की आपण काय करू शकतो, पाठीमागच्या 3 महिन्याचा जो डाटा आहे त्याच्यावर बॅक टेस्ट करू शकतो आणि आपण या ठिकाणी काय करू शकतो, त्याच्या बेसिसवर आपल्या स्ट्रॅटेजी या ठिकाणी काय करू शकतो, लावू शकतो. राजेंद्र कुमार सर काय 25%चा एसएल. आपण या ठिकाणी बघूया. आता राजेंद्र कुमार सरांनी या स्ट्रॅटेजीचा मला एक पॅरामीटर्स दिलाय की सर लेग 1 मध्ये तुम्ही काय करा, या ठिकाणी 50 to 25%चा स्टॉप लॉस लावून बघा. 25%चा या ठिकाणी आपण काय करूया, 25%चा स्टॉप लॉस लावून बघूया. म्हणजे हे पॅरामीटर्स दिले की हेच फिक्स होतात असे नाही. आपल्याला सिच्युएशन्स नुसार आपल्याला या ठिकाणी आपले पॅरामीटर्स चेंज करावे लागतात. बघा, आता जर आपण लेग 1 मध्ये जर 25%चा स्टॉप लॉस लावला, 25%चा जर आपण एसएल लावला, तर काय होतंय, आपलं प्रॉफिट 4,000 डायरेक्ट वाढतंय आणि आपला ड्रॉडाऊन पण कमी झालाय. आपला जो ड्रॉडाऊन आहे तो सुद्धा या ठिकाणी काय झालाय, कमी झालाय. किती झालाय ड्रॉडाऊन झालाय या ठिकाणी
5,442 म्हणजे ड्रॉडाऊन पण कमी झालाय, आपलं प्रॉफिट पण वाढतंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला पण मेहनत करावं लागेल, आपल्याला पण स्टडी करावं लागेल. स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं डिप्लॉय करायची, कशा पद्धतीनं बनवायची, कशा पद्धतीनं बॅक टेस्ट करायची, याची एक बेसिक आयडिया मी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे सर्वांना माहितीये की आता आपण कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवू शकतो. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की याच्यातले पॅरामीटर्स काही चेंज करायचे का, मागच्या 3 महिन्याचा आपण स्टडी या ठिकाणी कशा पद्धतीने करायची, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सो सिंपल आहे की या ठिकाणी आता आपण काय केलं, आता आणखी कोणी पण जर एखादं पॅरामीटर शोधलं तर बेसिकली आणखी मे बी या ठिकाणी प्रॉफिट वाढू शकतोय. राजेंद्र कुमार सरांनी काय केलं की सर मी 25% टाकून बघतो, स्वतःच त्यांनी थोडस मेहनत केली, स्वतःचा अभ्यास केला की तुम्ही 50% सांगितले, मी 25% टाकून बघतो. ओके, तर बेसिकली काय केले की या ठिकाणी त्यांनी पहिल्या लेग मध्ये म्हणजे कॉलचा जो आपला ट्रेड होता तिथे 25% या ठिकाणी स्टॉप लॉस लावला. काय झालं, 4,000 त्यांचं प्रॉफिट वाढलं आणि 4,000 प्रॉफिट वाढलं ते वाढलं अक्षरशः त्यांचा जो ड्रॉडाऊन होता म्हणजे त्यांचा जो लॉस होता तो पण काय झाला, कमी झाला. किती झाला, तो ड्रॉडाऊन झाला या ठिकाणी 5,000, 5,500. सो सिंपल आहे ना. सर त्या लेग मध्ये म्हणजे बेसिकली सिंपल आहे सर, हे असंच होतंय. आपल्याला सर्वात सिंपल क्वेश्चन आहे, एखादी जर अडचण आपल्याला दिसत असेल ना तर आपण ती अडचण घेऊन रडत बसायचं नाही, त्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल हे बघायचंय. 1 महिन्यामध्ये लॉस मध्येच येते, 1 महिन्यामध्ये लॉस मध्ये येते, तर 3 महिन्यामध्ये वापरून बघा. का, कारण की सेबीचा रूल आहे ना, 3 महिन्यामध्ये आपण बॅक टेस्ट करू शकतो. सिंपल आहे. आणि मार्केट काय महेश आंधळेच्या घरचं किंवा प्रॉफिट युनिटच्या नाही, मार्केट ज्या पद्धतीनं त्याला ट्रेड करायचंय त्या पद्धतीनं ट्रेड करणार. आपल्याला मार्केट कंडिशन समजून घ्यावी लागणार आणि देन त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रॅटेजी अप्लाय करावी लागणार. हे सर्वांनी सांगून घ्या. या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय किंवा ज्या गोष्टी मी तुम्हाला स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या हे जे सांगतोय, हे आपल्या सेबीचा पाठीमागचा बॅक टेस्टिंगचा 3 महिन्याचा जो 3 मंथचा बेसिकली जो डाटा आहे त्याच्या बेसिसवर आहे. ओके, दोन लेग मध्ये पण 25 करा सर, ड्रॉडाऊन कमी होतोय आणि प्रॉफिट पण वाढतंय. लेग 1 मध्ये श्वेता मॅम काय म्हणताय, 2 लेग मध्ये पण 25. हा ओके, चला आपण सेकंड लेग मध्ये पण 25 टाकून बघूया. सेकंड लेग मध्ये पण आपण काय करूया, 25 टाकून बघूया. हा ड्रॉडाऊन कमी होतोय आपला. हा 25%चा जर आपण स्टॉप लॉस ठेवला तर आपला ड्रॉडाऊन या ठिकाणी कमी होतोय. या ठिकाणी बेसिकली काय होतोय, कमी होतोय. म्हणजे आपण दोन्हीकडे, आता बघा इथं आलं ना सिंपल, काय झालं सर इथं ड्रॉडाऊन आपला डायरेक्ट या ठिकाणी 3300 रुपयाचा झाला, प्रॉफिट सेम राहतोय, पण ड्रॉडाऊन काय झाला, कमी झाला. म्हणजे आपल्याला लॉस पर शेअर लॉस फक्त म्हणजे एका ट्रेडवर फक्त 966 रुपयाचा लॉस येतो. ओके, या ठिकाणी पर शेअर फक्त 966 रुपयाचा लॉस होतोय, पण इथं तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी खूप कमी येते, 36% येते. पण बेसिकली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सर इथं ड्रॉडाऊन पण कमी होतोय. म्हणजे मी विनिंग प्रोबॅबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय केलं होतं, 50%. आता कोणी या ठिकाणी बेसिकली असं असेल की सर राहुल लाड सर जसं सांगतायत तशा पद्धतीने आपण काय करूया, बेसिकली एंट्री टाइम जो असेल 1:45 करूया. एंट्री टाइम जो असेल तो 1:45 करूया. बरं, प्रत्येक जण मेहनत करताय, ज्यांना सोल्युशन हवं असतं ना ते लोक मेहनत करतात, बाकीच्या गोष्टीवर रडत बसत नाही. 1:45. आणि आपण 0-0 करूया, याला आपण सेव्ह करूया. ओ सॉरी, किती
13:45. 13:45 सिंपल आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सिंपल आहे. ओके. आणि सरांनी एक्झॅक्ट टाइम 2:45 म्हणजे 14:45. 14 या ठिकाणी बेसिकली 45. ओके, सेव्ह. आता या ठिकाणी आपण काय करतोय, याचं बॅक टेस्ट करतोय. सिंपल आहे. सिंपल या ठिकाणी सबमिट केलं. नाही सर, या पॅरामीटर्सवर म्हणजे हे बघा, तुम्हाला मी राहुल सर सांगतो, तुम्ही 2:45 ला एक्झिट सांगितली, पण कधी कधी काय होतं माहितीये का, शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये चांगलीच या ठिकाणी स्पाइक येते. शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये तुमचे पॅरामीटर्स वेल अँड गुड आहेत, ओके. बट या ठिकाणी आपल्याला स्पाइक जर भेटायची असेल तर शेवटचे काही मिनिट आपल्याला मार्केटमध्ये थांबावं लागेल. जर इथं आपण एंट्रीचा टाइम 1 वाजायचा केला, एंट्रीचा टाइम 1 वाजायचा केला आणि या ठिकाणी एक्झिटचा टाइम जर बेसिकली 15 पर्यंत जर केला ना, तर वेल अँड गुड होऊ शकते. ओके. सरांचं काय म्हणणं आहे, किशोर सरांचं, लेग 1 मध्ये 25%, लेग 2 मध्ये 20%. 20% बघा, हे अशी असते मी 20%. काय येतो रिझल्ट या ठिकाणी, बेसिकली लेग 2 मध्ये जर आपण 20% केलं तर या ठिकाणी मिलिंद पांचा सर, वेल अँड गुड. हा, एक्झिट टाइम काढून टाका. हा ऑप्शन असू शकतो सर आपल्याकडे, वेल अँड गुड एक्झिट टाइम असू शकतो. 1:45 न सर, 1:45 एकदा आपण बघूया एक्झिट टाइम, त्याच्यामध्ये काढून बघूया सर, डोंट वरी. याचा हो द्या बॅक टेस्ट. आपण हळूहळू या ठिकाणी सर्व गोष्टी बघूया. एंड डेट नाही, कालची एंड डेट येईल. हो, काय झालं कॉन्फर्मला. ओके. बेसिकली काय होतं इथं, आपण एंड ऑफ द डे 12 कोणी कोणाचं सांगितलं होतं मी, मिलिंद पांचाल सर. याच्यामध्ये 20% करा असं सरांनी सांगितलं होतं की सर इथं 20% करा. आपण बघूया याच्यावर काय रिझल्ट येतोय. 39,000 या ठिकाणी तुमचा ड्रॉडाऊन पण कमी झालाय. बघा, जर आपण आता हे बघा, आपण काय केलंय, लेग 2 मध्ये या ठिकाणी 20% टाकले. तुमचा जो लेग 2 आहे त्याच्यामध्ये आपण 20% टाकलंय. 39,000चं प्रॉफिट आहे आपल्याला, सेम स्ट्रॅटेजीवर सेम डेज पासून. किती? 39,000चं. आणि तुमचा जो ड्रॉडाऊन आहे तो या ठिकाणी किती झालाय, तो कमी झालाय. पण ऍव्हरेज प्रॉफिट पण वाढलंय, हे पण इथं वाढते. आता बेसिकली आपण आणखी एक काम करूया. सेकंड लेग मध्ये आपण 35, ओके, ही पण आपल्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. 39,000. आता इथं आपण काय करूया, 35% करून बघूया रिझल्ट काय येतोय. या ठिकाणी 35% बघूया. आपल्याला फायनल पॅरामीटर्स याचे मी तुम्हाला देऊन टाकतो, सो डोंट वरी. बघा, जर आपण हे बघा, वाढतोय प्रॉफिट, प्रयत्न केल्यानंतर मला सांगा, प्रयत्न जर आपण करत राहिलो तर आपल्याला भेटणार रिझल्ट त्याचा, प्रयत्न जर करत असले तर. किती प्रॉफिट व्हायला आता, 41,000. म्हणजे जवळपास तुम्ही माझ्या 33,000हून 41,000 पर्यंत आलेला आहात. किती? 41,000. ड्रॉडाऊन काय आहे या स्ट्रॅटेजीचा, विनिंग प्रोबॅबिलिटी काय आहे सर, विनिंग प्रोबॅबिलिटी 40% आहे. फक्त ड्रॉडाऊन थोडासा वाढलाय. ड्रॉडाऊन का वाढला, कारण की आपल्या स्टॉप लॉसची जी साईज होती ना, ती या ठिकाणी वाढली. म्हणजे बेसिकली स्टॉप लॉस जिथं 25% चा होता, तिथं या ठिकाणी आता 35 चा झालाय. म्हणजे सिंपल आहे. मी एकदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जे पॅरामीटर्स, जे स्टॉप लॉस ठेवायचा आहे तो स्टॉप लॉस ठेवा. ओके, जे स्टॉप लॉस ठेवायचा आहे. पण या ठिकाणी मला याच्यासाठी बेस्ट पॅरामीटर्स सध्या
या ठिकाणी हेच वाटायले. कोणते? की सर बेसिकली पहिल्या लेग मध्ये 20% स्टॉप लॉस, 25% स्टॉप लॉस आणि सेकंड लेग मध्ये 35% स्टॉप लॉस. ओके. आता त्याच्यानंतर आणखी एक या ठिकाणी आपले प्रसाद लाड सर आहेत, त्यांनी या ठिकाणी आणखी एक सांगितलं होतं. प्रसाद लाड सर, तुमचा स्टॉप लॉस वगैरे काही नाही ना, मेंटेन तोच ठेवायचा आहे, फक्त एक्झिट आणि एंट्री टाइम तुम्हाला फक्त एंट्री ओपन ठेवायची, बरोबर सर? हे 35% हे सुद्धा आपल्याला ठेवायचंय, हे सुद्धा लक्षात ठेवा. याचे पण पॅरामीटर्स या ठिकाणी घ्या. याचे पॅरामीटर्स काय आहेत की सर टाइम ऑफ डे 12ला एंट्री एक्झिट आणि इथं आपण फक्त स्टॉप लॉस चेंज केलाय. पहिल्या लेग मध्ये 25 होता, सेकंड लेग मध्ये 35 आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चेंज केलंय. फर्स्ट लेग मध्ये 25, सेकंड लेग मध्ये 35%. ओके. आता या ठिकाणी आपण काय करतोय, आपण राहुल लाड सर टाइम चेंज करून बघा. सॉरी, राहुल लाड सर, तुमचे काय पॅरामीटर्स काय होते मगाशीचे, की फक्त टाइम चेंज करून बघायचं आपल्याला. ओके. आपण एंट्रीचा टाइम चेंज करू, एक्झिटचा ओपन ठेवूया, म्हणजे 3 त्याच्यानंतर ते येऊन जाईल. तर किती टाइम सांगितलं होतं सर तुम्ही? 1:45. ओके. तर इथं तुम्ही काय सांगितलं होतं? 1:45. 13:45. 00. ओके. सेव्ह. 1:45. ओके. 1:45. सेम पॅरामीटर्स ठेवूया आपण. या ठिकाणी एक्झिटचा टाइम थोडासा एक्झिट एरेज करूया, म्हणजे बेसिकली त्याला डिलीटच करूया. नाही सर, थोडस बेसिकली याच्यामध्ये येत आहे. 25%च्या स्टॉप लॉस न सुद्धा येईल, कारण की स्टॉप लॉसची प्रोबॅबिलिटी एवढी कमी जास्त ठेवली आहे तरी सुद्धा आपल्याला तिथं लॉस येतोय. सो एक्झिट एंट्री टाइम 12चा, एक्झिट टाइम 3:15 आणि बेसिकली आपल्याला काय पहिल्या लेग मध्ये 25%चा स्टॉप लॉस, सेकंड लेग मध्ये 35%चा स्टॉप लॉस. दोन्ही पण ऍट द मनी घ्यायचे, दोन्ही पण ऍट द मनी आणि कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन. सर्वात सिंपल गोष्ट आहे की सर ही स्ट्रॅटेजी किंवा ही स्ट्रॅटेजी फक्त एक्सपायरीच्या दिवशी, फक्त एक्सपायरी म्हणजे निफ्टीची. ओके. निफ्टी 50ची ज्या दिवशी एक्सपायरी असेल ती म्हणजे प्रत्येक गुरुवार. ओके. प्रत्येक गुरुवारी त्याच दिवशी ही स्ट्रॅटेजी काय करेल, आपला ट्रेड घेईल. तर अशा पद्धतीनं तुमची ही जी झिरो हिरोची स्ट्रॅटेजी आहे सध्या, तर आपण हेच पॅरामीटर्स आणखी सध्याच्या सिच्युएशन आता आपण फॉलो करतोय, हेच पॅरामीटर आपण फायनल करतोय. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये बेसिकली तुम्ही तुमचा जो काय ट्रेड असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत किंवा याच्यावर प्रॅक्टिस करा. डायरेक्टली अग्रेसिव्हली मार्केटमध्ये जाऊ नका. झिरो हिरो ही स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर्स आज मी तुम्हाला दिले. नेक्स्ट म्हणजे बेसिकली बघूया आपण याच्यामध्ये काही चेंजेस बघू भेटून आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं आणखी या ठिकाणी करता येते का. फक्त गुरुवारी, फक्त आणि फक्त थर्सडेला ही स्ट्रॅटेजी तुमची ऍक्टिव्ह असेल. ही स्ट्रॅटेजी काय असेल, फक्त ऍक्टिव्ह असेल. ओके. तर या ठिकाणी आपण या पॅरामीटर्स वर बॅक टेस्टिंग केलं. 41 बेसिकली हजाराचा आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी दाखवलंय. आपला ड्रॉडाऊन फक्त थोडासा वाढला बिकॉज ऑफ आपण इथं काय केलंय 35% म्हणजे 35% या ठिकाणी आपण बेसिकली काय केलंय, एका ट्रेडवर 1200 रुपयाची रिस्क इज नॉट म्हणजे ही एवढी काय अवघड रिस्क नाहीये. ओके. तर आणि ड्रॉडाऊन किती झालाय, बेसिकली मला वाटतं 4300 रुपये या ठिकाणी काहीतरी ड्रॉडाऊन झालाय. म्हणजे आपले 6 ट्रेडवर 4300 रुपये लॉस झाले. तर बेसिकली 35% वाढल्यामुळं पण याची विनिंग प्रोबॅबिलिटी आणि प्रॉफिट पण आपल्याला तेवढं वाढलेलं दिसतंय अकॉर्डिंग टू बॅक टेस्ट मध्ये. ओके. तर सर्वांना ही या स्ट्रॅटेजीचे हे जे काय पॅरामीटर्स आहेत ते मी या ठिकाणी आपल्या सर्वांना समजून सांगितलेले आहेत. याचं पेपर टेस्टिंग काय बघायचं आहे का चेतन सर? मग आता काय दाखवलं या ठिकाणी, आता काय दाखवलं, कशाची डेट मॅम, कशाची डेट? भाग्यश्री कदम मॅम. हा,
सर करंट वीक सलेक्ट आहे ते बरोबर आहे का? करंट वीकचीच एक्सपायरी असणार आहे. निफ्टीमध्ये करंट वीकचीच एक्सपायरी असते. सध्याच्या सिच्युएशनला दोन इंडेक्सेस, एक म्हणजे तुमचा सेन्सेक्स आणि एक म्हणजे तुमचा निफ्टी, ज्यांची एक्सपायरी या ठिकाणी ओके, ज्यांची एक्सपायरी तुमची वीकली आहे. एक म्हणजे तुमचा सेन्सेक्स आणि एक म्हणजे तुमचा निफ्टी. या दोनच इंडायसेसची जी काही तुमची बेसिकली एक्सपायरी आहे ती काय आहे, या ठिकाणी वीकली आहे. आता याला पेपर टेस्टिंग फक्त गुरुवारी डिप्लॉय करायची, बाकीच्या वेळेस स्टॉप करायची, बाकीच्या वेळी आपल्या बाकीच्या स्ट्रॅटेजीज या ठिकाणी आपल्याला बघायच्या. ओके, आता बेसिकली 5 मिनिटं झालेत. आजचा व्ह्यू काय असेल याच्याकडे थोडंसं आपण बघूया. प्री मार्केट ओपनिंगची स्टडी करायची आहे थोडीशी. प्री मार्केट ओपनिंगची येस और नो मध्ये सांगा. याच्यामध्ये सर्वांना क्लिअर झालं? प्री मार्केट ओपनिंग कडे थोडंसं बघायचंय. त्याच्यासाठी टीम सोबत कोऑर्डिनेट करा. ज्यांना रेकॉर्डिंग दिसत नाहीये, ज्यांना काही टेक्निकली एरर येतोय ना, तर त्यांनी बेसिकली टीम सोबत कोऑर्डिनेट करा. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला काही गोष्टी समजली नसतील त्याच्यामध्ये, तर बेसिकली तुम्ही मला इथे विचारू शकता किंवा